नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही ऐकताय सचिन बेंडभर यांची रानपाखरांची शाळा ही कादंबरी आणि आज भाग 7. सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. डोळे चोळत बाहेर आलो. बबलू बाहेर गोट्या खेळत होता. आजीची घरात देवपूजा चालू होती. आई स्वयंपाक खोलीत भाकरी करत होती आणि बाबा कामाला गेले होते. मी बाहेर येऊन पायरीवर बसलो. अजून थोडं गरगरल्यासारखं वाटत होतं. रात्री घरी यायला 10 वाजले होते. बराच वेळ पायरीवर बसून राहिलो. आज खूपच कंटाळा आला होता. मनोज, तोंड धुवो, चहा ठेवलाय. आतून आईनं आवाज दिला, पण अजूनही जागचं उठायची इच्छा होईना. तसाच बसून राहिलो. पुन्हा आवाज आला, मनोज अरे काय करतोय, तोंड धुवून घे लवकर. आता मात्र उठावंच लागणार होतं. मी उठलो, ब्रश केला. आईनं गरमागरम चहा माझ्या हातात दिला. आयता चहाचा कप हातात आल्यामुळे जरा बरं वाटलं, नाहीतर रोजच स्वतःचं सगळं करायचा कंटाळा येत होता. आंघोळ झाल्यावर सरळ चौकात गेलो. तेवढ्यात पद्याने आवाज दिला. आमची सगळी गँग डे नाईटवर बसली होती. मी तिकडे निघालो. डे नाईट आमच्या चौकातलं फेमस हॉटेल आहे. आता ही मंडळी सध्या इथेच असतात. काय मास्तर, आता किती दिवस सुट्टी? गजा म्हणाला. 10 दिवस. भरपूर आहे की सुट्टी. बरं झालं बरं का गणपतीला आला तू? पद्याने मध्येच तोंड घातलं. का रे? अरे तू गेल्या राडा झाला इथं. चिक्याने त्यांच्या माचो ग्रुपचा बॅनर चौकात लावला होता. तो कोणतरी फोडला आणि नाव आपल्या ओपन चॅलेंज ग्रुपवर आलं. अरे बापरे, मग रे? मी उत्सुकतेनं विचारलं. मग काय, आपलं पाणी तापवलं ना पाठ्यानी. 40 पोरं घेऊन चिक्या चौकात आलता. मग पप्पू शेटणी सरपंचाला हाताशी धरलं, प्रकरण दाबलं. पद्या अगदी रंगून सांगत होता. तेवढ्यात विनय आला. पप्पू शेठ माचो ग्रुपच्या पोरांनी ह्या वर्षीचा गणपती आपल्यापेक्षा भारी करायचं ठरवले बरं का. विन्या आचकं देत म्हणाला. करू दे की, करू दे. आपण काय गप असणार आहे होय? अरे आपल्या मंडळाचा गणपती त्यांच्यापेक्षा 1000 पटीने भारी करू. खरं सांगता काय पप्पू शेठ? अरे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू कातिल में है. आम्ही खूप जल्लोष केला. कारण ज्यावेळी पप्पू शेठ ह्या ओळी म्हणतात ना, त्यावेळी आम्ही कधीच माघार घेत नाही हे ठरलेलं आहे. आमचा हा ग्रुप पार पहिल्यापासूनचा. शाळेत आम्ही सगळे एकाच वर्गात शिकलो. त्यावेळी चिक्याच्या ग्रुपबरोबर आमची सतत वादावादी व्हायची. आता 15 वर्ष झाली तरी आमची ही भांडणं अजून तशीच चालू आहेत. आणि पप्पू शेठ म्हणजे पोरासोरातलं शहाणं सुरतं व्यक्तिमत्व. अंगात नेहमी पांढरे शुभ्र कपडे, गळ्यात सोन्याचा गोप आणि डोळ्यावर असलेला काळा गॉगल पप्पू शेठचं व्यक्तिमत्व जास्तच खुलवून टाकायचं. उद्या गणेश चतुर्थी असल्यामुळे आम्ही तयारीला लागलो. प्रत्येकाला कामं वाटून दिली होती. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळी कामं उरकली. आता फक्त पताका चिकटवायचं काम शिल्लक होतं. संध्याकाळी 7 वाजता गजानी खळ आणली. तारा खाली घेऊन आम्ही पताका लावायचं काम सुरू केलं. रात्रीच्या रात्री पताकांचं काम उरकायचं होतं. पप्पू शेठ पताका लावलेली एक एक तार वर नेऊन लावत होते. काम अगदी जोरात सुरू होतं. रात्री 12:15 वाजता काम आटोपलं. शेवटी एक तार शिल्लक राहिली होती. बाकीच्या पताका लावलेल्या तारा वर बांधून टाकल्या. तेवढ्यात विनय चहा घेऊन आला. चहा घ्यायला या रे. विनयाने सगळ्यांना आवाज दिला. चला पप्पू शेठ चहा घेऊ. मी म्हणालो, अरे एक तार राहिली ती बांधून जाऊ. रात्री अपरात्री कोणाला लागायला नको. राहू द्या पप्पू शेठ, आता एवढ्या रात्री कोण येणार आहे या रस्त्यावर? मी पप्पू शेठला समजावलं. मग ती तार तशीच ठेवून आम्ही विन्याकडे गेलो. विनय, कोणी बनवला रे चहा? पद्याने चहाचा कप अलगद उचलत विचारलं. अरे मीच बनवला. आणखीन कोण बनवणार? हे मात्र लय बेस केलं बरं का तू. पण चांगलं झालं का नाही चहा? अरे विनय, तुझ्या हाताला चव आहे बरं का. लय भारी चहा बनवला बरं का तू. खरं का? अरे अगदी खरं सांगतोय.
खरं विन्या, तुझ्या हाताला चव आहे, छान चहा बनवलायस. मी सुद्धा सांगितलं, इन्या लेकाच्या बायकोला असा चहा करून देऊ नको बरं का, नाही तर आयुष्यभर चहा करत बसावं लागन. गजानी टोमणा मारला. सगळीकडे हाशा पिकला. आम्ही सगळे चहाचा आस्वाद घेत होतो. वातावरण अगदी शांत होतं. त्या शांततेचा भंग करत कुठून तरी मोटरसायकल आमच्या दिशेनं येत होती. अस्पष्ट जाणवणारा मोटरसायकलचा आवाज आता स्पष्टपणे ऐकू यायला लागला. मोटरसायकल आता जवळ येत असल्याचं जाणवत होतं, कारण तो आवाज आता वाढत वाढत चालला होता. पप्पू शेठ, समोरनं चिक्या येतोय बरं का. रोज रात्री ह्या टायमाला तो येतो कंपनीतनं. चिक्याची गाडी फुल स्पीडने येताना आम्हाला दिसली. रस्त्यात शिल्लक राहिलेली तार तशीच आडवी होती. हास्यरंगात बुडालेलं वातावरण क्षणार्धात गंभीर झालं. पप्पू शेठ तुफान स्पीडनं पळत सुटले. पाठोपाठ आम्ही सुद्धा. चिक्याची गाडी पुढून येत होती. आम्ही जीव एकवटून त्याच्या दिशेनं पळत होतो. चिक्या पार तारे जवळ आला आणि पप्पू शेठ ओरडले, थांब. पप्पू शेठचा तो कर्णकर्कश आवाज आमच्या कानांमध्ये घोसला. चिक्यानं जाग्यावर ब्रेक दाबला. गाडी घसरत घसरत तारेपर्यंत गेली. तेव्हा चिक्याच्या गळ्याला तार चिकटली होती. चिक्याच्या कपाळातच गोट्या आल्या. त्यानं डोळ्याची अंडी केली होती. पण चिक्याला सुखरूप बघून आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. मग मी आणि विन्यानी चिक्याला बाजूला बसवलं. त्याची गाडी साईडला लावली. तसा चिक्याचा बांध फुटला आणि हुंदके देत तो रडायला लागला. आम्ही सुद्धा त्याला मोकळेपणानं रडायला दिलं. अरे, मी बॅनर फाडला, तुमची बदनामी केली, आणि आज मात्र तुम्ही माझे प्राण वाचवले राव. माफ करा, मला माफ करा. चिक्या हुंदके देत रडत रडत बोलला. आम्ही अवाक होऊन एकमेकांकडे बघायला लागलो. काय बोलावं काही कळेना. मग पप्पू शेठ पुढे झाले. त्याला आधार देत म्हणाले, कळली ना तुझी चूक तुला, बाज ह्याच्यात सगळं झालं की. तसा चिक्या पप्पू शेठच्या गळ्यात पडला आणि माचो ग्रुप आणि ओपन चॅलेंज ग्रुप त्याच वेळेला एकत्र आले. दुसऱ्या दिवशी चिक्यानं चौकातले सगळे बॅनर काढून टाकले. त्या जागी एकच मोठा बॅनर लावला. त्यावर लिहिलं होतं, ओपन चॅलेंज ग्रुप आणि माचो ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं सार्वजनिक गणेश मंडळ धामणी आपले सहर्ष स्वागत करत आहे. त्या दिवशी तब्बल 15 वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. आम्हा सगळ्यांना एकत्र बघून गावातल्या लोकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यावेळी जो तो म्हणायला लागला, गणपती पावला र बाबा. सुट्टीचे दिवस किती मजेत गेले. सुट्टी कधी संपली कळलंही नाही. जणू काही काल आलो आणि आज चाललो असंच वाटत होतं. गणपती विसर्जन झाल्यावर सगळी पोरं आपापल्या कामाला लागली. आज भोपळेवाडीला जायचं होतं. त्यासाठी सगळी आवराआवर केली होती. नेहमीप्रमाणे बाबा आणि बबलू सोडवायला निघाले. सकाळचा चहा नाश्ता उरकून आजी आणि आईचा निरोप घेतला. दोघींनी काय नेहमीसारखा गळा काढला. मग बाबांनी मला लगेच निघायची घाई केली. सकाळी 7च्या एसटीनं बाबा आणि बबलूनं मला बसवून दिलं. बबलूच्या डोळ्यात गाडीत बसताना पाणी तरळलं. गाडी दूरवर जाईपर्यंत मी मागे बघत होतो. अद्याप बबलू आणि बाबा जागेवर उभे होते. मी त्यांच्यापासून क्षणाक्षणाला लांब चाललो होतो. माझं मन तुटत चाललं होतं. त्यामुळे मजल दरमजल करत भोपळेवाडीला पोहोचलो. सगळी माणसं आपापल्या कामाला लागली होती. शाळेपुढे मुलं खेळत होती. पटकन बॅग खोलीत ठेवू आणि शाळेत जाऊ या विचारानं मी पाऊल उचललं. खोली जवळ आल्यावर बॅगेतनं चावी काढली. घाईघाई शाळेचीच चावी लावली. तरी मग कुलपाला काय झालं काही कळे ना. मग चावी बदलली. चावी बदलल्यावर कुलूप उघडलं. मग कडी बाजूला केली. दरवाजा उघडला तर समोर नाग फणा काढून बसलेला. क्षणार्धात त्यांनी पायाला दंश केला. आई ग जोरात किंचाळलो. त्या किंचाळीनं आजूबाजूचे गोळा झाले. समोरनं साप जाताना बघताच त्यांच्याही कपाळावर घाम फुटला. मला तर काय करावं काही सुचेना. सगळे माझ्या भोवती गोळा झाले. गुरुजी, तुम्ही काय बेकाळजी करू नका, आम्ही हे. बाळू माझ्या जवळ येत म्हणाला. मग त्यानं खिशातला रुमाल काढला. माझ्या पायाला दंश झालेल्या वरच्या भागात बांधला. तोपर्यंत संजयनं ब्लेड आणलं. तोही तसाच धरून बसला. अरे बघतो काय, 2 ब्लेड मार की दंश झालेल्या जाग्यावर. बाळूनं त्याला सांगितलं. पण संजय ब्लेड तसाच घेऊन बसला होता. मग बाळू त्याला समजवत बोलला, संजय, गुरुजीचा जीव महत्त्वाचा आहे, लवकर ब्लेड मार बाबा. मग संजयनी 2 ब्लेड मारले. वेदनांची कळ माझ्या सर्वांगात उठली. रक्तस्त्राव व्हायला लागला. तर मला सगळं अंधुक अंधुक दिसायला लागलं.
पोरांनो, येळ दवडू नका, गुरुजीला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जावा, आप्पा काळजीच्या सुरात बोलले. मी बघतो कुणाची गाडी आहे का गावात, असं म्हणत संजय गर्दी चिरत गेला. 5 मिनिटात हापका देत वराडला, बाळ्या गाडी नाही गावली रे कोणाची. आता तर माझं अवसानच गेलं. मला दवाखान्यात जाणं अशक्य वाटायला लागलं. तसं बाळूनं मला उचललं, खांद्यावर घेतलं आणि बाळू पळत सुटला. पाठोपाठ संजयसुद्धा. तसं मला मृत्यूच्या दारातून आणायला हेच 2 खांदे पुष्कळ होते, गावाला पुरून उरतील असे. बाळू दमल्यावर संजयने मला खांद्यावर घेतलं. दोघे पळतच होते. त्यांना होत असलेल्या त्रासानं माझा जीव खालीवर होत होता. परत बाळूनं मला खांद्यावर घेतलं तेव्हा मी बेशुद्ध पडलो. पुढे काय झालं मला काय माहीत नाही. डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. बाळू, संजय, सरपंच आणि कुशाभाऊ माझ्यासमोर उभे होते. माझे डोळे उघडलेले बघून त्यांचा जीव भांड्यात पडला. मी उठायला लागलो तसे सरपंच पुढे आले आणि म्हणाले, गुरुजी थांबा थांबा, आराम करा तुम्ही. मी पुन्हा उशीवर डोकं ठेवून पडलो. गुरुजी आता बरं वाटतंय ना? हो वाटतंय. गुरुजी वेळेवर औषध पाणी घ्या, लवकर बरे व्हा. बाळ्याने आणि संजयने तुम्हाला येळेत आणलं म्हणून प्राण वाचले, सरपंचांनी मला सांगितलं. खरं आहे तुमचं. बाळूने आणि संजयने आज मला पुनर्जन्म दिला. आज ते नसते तर. बोलता बोलता माझे शब्द संपले. नाही नाही गुरुजी, तुमचं नशीब बलवत्तर रे, नाही तर त्यो साप कोणाला पाणी बी मागू देत नाही. कुठला साप होता तो? घोणस होती गुरुजी, लय झाल असती बागा ती. अरे बापरे, घोणस? मी आश्चर्यानं म्हणालो. घोणस होती. पण मी म्हणतो गुरुजी, तुम्हाला नेमका साप चावला कुठं? खोलीच्या दारात. काय सांगताय? हो, मी गावावरनं आलो, म्हटलं बॅग खोलीत नेऊन ठेवू, जरा फ्रेश हो आणि शाळेत जाऊ, म्हणून कुलूप उघडून दरवाजा ढकलला तर समोर भला मोठा साप उभा होता फणा काढून. काय म्हणा गुरुजी तुम्ही, पण तुम्ही लय भाग्यवान म्हणून या मृत्यूच्या जाबड्यातनं वाचले बरं का. बरं शाळेचं काय? शाळा बंदच आहे का? अरे गुरुजी नका काळजी करू, आम्ही खडकवाडीचे शिक्षक पाठवले शाळा चालवायला, सरपंच म्हणाले. कुणाला पाठवलं आहे? खडकवाडीच्या नवले सरांना पाठवले शाळे हो. अरे देशमुख सर या की. मी उशी उभी करून तिच्यावर पाठ टेकून बसलो. नाही बसा बसा, तुम्ही आराम करा सर, सध्या तुम्ही पेशंट आहात. आता कसं वाटतंय सर? आता बरं वाटतंय. पण हा साप चावला कसा तुम्हाला? खुर्चीवर बसत सरांनी विचारलं तेव्हा मी परत माझी कॅसेट सुरू केली. असं झालं आहे, बरं झालं कानावरनं गेलं. तुम्ही घरी सांगितलं का हे? नाही हो. काय आहे, घरचे उगाच काळजी करत बसतील सर म्हणून नाही सांगितलं. ठीक आहे, तुम्हाला सोडणार कधी? आता सोडणारच आहेत, कुशाभाऊ म्हणाले. तेवढ्या डॉक्टर आले. काय सर कसं वाटतंय आता? आता बरं वाटतंय. आता तुम्ही नॉर्मल झाला आहे. हे बघा मी काही औषधं दिली आहे, तेवढी फक्त रोज घ्या. डॉक्टर माझी नखं आणि डोळे बघत म्हणाले. म्हणजे डॉक्टर आता आम्ही गुरुजीला नेलं तर चालेल ना? हो, तुम्ही आता यांना घेऊन गेलात तरी चालेल. डॉक्टरांच्या फीबद्दल मी बाळूला विचारलं तर गावातल्या लोकांनी मदत करून माझी सगळी फी भरून टाकलेली होती. सरपंचाच्या जीपमध्ये बसलो, भोपळेवाडीत पोहोचलो. ऑक्टोबर महिना उजाडला. आता पाऊस कमी झाल्यामुळे शाळेचं कामकाज अगदी व्यवस्थित चाललेलं होतं. मागच्या महिन्यात मुलांची दुसरी घटक चाचणी परीक्षा झाली. मुलांना चांगले गुण मिळाले होते. मी समाधानी होतो. शाळेचं बांधकाम आता प्लॅस्टरवर आलं होतं. जानेवारीपर्यंत सगळं बांधकाम पूर्ण होईल. दिवस मजेत चालले होते. आता गावाचं सहकार्यसुद्धा चांगल्या प्रकारे मिळायला लागलं होतं. या महिन्यात पगार झाल्यावर आप्पांचे पैसे देऊन टाकले. मागच्या आठवड्यात केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी आले होते. त्यांनी मुलांचं वाचन घेतलं, मुलांना गणितं दिली, पाढे कविता म्हणायला लावल्या. मुलांची प्रगती बघून साहेब खुश होऊन गेले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून झालेल्या प्रगतीमुळे केलेल्या कामाचं चीज झालं. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मुलांची प्रगती दाखवलीच पाहिजे, बाकीची कारणं सांगून काही उपयोग नाही. शाळेत येणारा अधिकारी फक्त मुलांची प्रगती बघतो, त्याला बाकीच्या कारणांशी काही देणं घेणं नसतं. आणि माझ्या तर मते बाकीची कारणं गौण आहेत. चांगल्या कामात अडचणी ह्या असतातच. जो या अडचणींचा सामना करतो तो ह्या स्पर्धेत टिकून राहतो. आज निर्मल ग्रामची पुण्याची कमिटी गाव बघायला येणार होती, त्यामुळे आम्ही तयारीत होतो. सरपंचांनी मला ईशस्तवन आणि स्वागतगीत तयार करून घ्यायला सांगितलं होतं मुलांकडनं. मी त्याप्रमाणे मुलांची प्रॅक्टिस घेत होतो.
व्यवस्थित पाठांतर झाल्यावर मी मुलांना पुन्हा वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांच्याकडून अपेक्षित उत्तरं काढून घेतली. तसंच स्वच्छता दूतांना त्यांची कामं व्यवस्थित समजावून सांगितली. दुपारी जेवण झाल्यानंतर मी ग्रामपंचायतीत जाऊन कमिटी कुठपर्यंत आली आहे ह्याबद्दल चौकशी करायला गेलो तेव्हा ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य सगळे कमिटीची वाट बघत बसले होते. मी जातात सरपंचांनी हसतमुखानं माझं स्वागत करत म्हटलं, या गुरुजी या. झाली का पोरांची सगळी तयारी? हो झाली सरपंच. मुलं सगळं व्यवस्थित म्हणतील ना? हो म्हणतील. सरपंचांनी मोबाईल काढला, एक नंबर डायल केला. हॅलो, कुठपर्यंत आलाय? बरं चालन 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 या. असं म्हणत त्यांनी मोबाईल ठेवला. कमिटी आंबेवाडीत गेली बरं का. अरे बापरे, म्हणजे कमिटी गावात आली म्हणायची? हा, आता तिकडनं हिथंच येणार ना कमिटी. भोपळेवाडी ग्रुप ग्रामपंचायत असल्यानं त्यात आंबेवाडी, फणसवाडी, जांभूळवाडी ह्या वाड्यांचाही त्यात समावेश होता. या वाड्यांपैकी कमिटी कुठेही भेट देणार होती आणि कमिटी नेमकी आंबेवाडीत गेली होती. तिकडून ते येणार असल्यामुळे आम्ही इथे तयारीला लागलो. मी पुन्हा शाळेत आलो. माझ्याकडून काही कमी पडणार नाही ह्या दृष्टीनं माझ्या परीनं सगळे प्रयत्न करत होतो. शाळेच्या दारात सुंदर रांगोळी काढली होती. मुलामुलींची शौचालयं मुतारी स्वच्छ ठेवली होती. त्यात फिनाईल टाकून ठेवलं होतं. मुलांनी चपला व्यवस्थित एका रेषेत लावून ठेवल्या होत्या. प्रत्येकाकडे आपापला रुमाल होता. कमिटीची वाट मीच नाही तर माझे विद्यार्थीसुद्धा आतुरतेनं बघत होते. 4:30 वाजता कमिटी भोपळेवाडीत दाखल झाली. कमिटी आली तशी डायरेक्ट गावातच घुसली. गाव पाहायला कमिटीला बराच वेळ लागला. 5 वाजल्यावर सरपंचांनी मुलांना ग्रामपंचायतीत आणायला सांगितलं. त्याप्रमाणे मी मुलांना तिथे आणून बसवलं. कमिटी ग्रामपंचायतीत आली. कमिटीचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलं. ग्रामसेवक भोसले सरांनी ग्रामपंचायतीची लोकसंख्या, एकूण कुटुंब, सार्वजनिक शौचालय या सगळ्याची माहिती कमिटीला दिली. कमिटीचे सदस्य आसनस्थ झाले. मग भोसले सरांनी उपस्थित सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत केलं. कमिटीतल्या प्रत्येक सदस्याला पुष्पगुच्छ देऊन त्याचंही स्वागत केलं. मग सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. मग मुलांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केलं. आता कमिटीचे साहेब बोलण्यासाठी उठले. साहेब काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. नमस्कार. तुम्ही एवढ्या उत्साहाने आज आमचं जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. तुमचं गाव खरोखर आदर्श गाव आहे. ज्या ठिकाणी सगळेजण एकजुटीने काम करतात ते गाव नेहमी प्रगतीपथावर राहतं. तुमच्या इथल्या या जिद्दीनं आज तुमच्या गावाला 100 पैकी 100 गुण मिळालेत. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आता मी ह्या बालगोपाळांना काय प्रश्न विचारणार? खरं तर तुम्ही या छोट्यांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व पटवून स्वच्छतेच्या सवयी त्यांच्या अंगी रुजवल्या पाहिजेत. कारण मुलं ही आपली प्रतिबिंब असतात. आपण जसं बोलू, जसं करू त्या सगळ्या गोष्टींची ती नक्कल करतात. त्यामुळं आपण आपल्या शरीराला स्वच्छतेच्या सवयी लावल्या पाहिजेत. धन्यवाद. पुन्हा एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. कमिटी खुश होऊन गावातनं गेली. सगळ्या गावात आनंदी आनंद झाला. आज वातावरण थोडंसं ढगाळ होतं. सूर्याचा एकही किरण जमिनीवर पडला नव्हता. त्यामुळे खूप कंटाळवाणं वाटत होतं. सकाळचे 9 वाजले होते. मी खोलीत जेवण तयार करत होतो. बाहेर मोठमोठ्यानं आवाज यायला लागले. कोणीतरी जोरजोरात भांडत होतं. एवढ्या जोरात कोण भांडतंय म्हणून बाहेर आलो आणि समोरचं दृश्य बघून माझ्या काळजात धस्स झालं. भांडणारे ते दोघे कोणी बाहेरचे नव्हते तर आपलेच बाळू आणि संजय म्हणजे अगदी जीवाभावाचे मित्र होते. फाटक्या तोंडाच्या त्या वाण्याला काय बोलला रे माझ्याविषयी? संजय बाळूला रागानं बोलला. अरे मी कशाला कुणाला काय बोलू? मग कोण बोललं? आता मला काय माहिती? मी काय डिटेक्टिव्ह आहे का? मला कळलं ना पण तूच बोलला म्हणून. अरे तुला कोण म्हणलं त्याला इकडं आण. चांगली 2 कानं मागं टाकतो मी त्याच्या. नाही पण तू असा बोललाच का सांग की? हे बघ मी कोणाला काय बोललो नाही. कोणीतरी तुझा कान फुकलेत म्हणून असा बोलतोय. कोणी कान बिन फुकलं नाही. मला काय कळत नाही का? का मी याडाबिडा वाटलो का तुला? अरे नुसता आडमुठ आहे बघ तू. तुला सांगून काय उपयोग नाही. बाळू वैतागून बोलत होता. तेवढ्यात मी पुढे झालो. संजयचा हात धरला आणि म्हटलं, अरे संजय काय चाललंय? शांत हो. तुला शोभतं का असं वागणं? आणि याला तरी शोभतं का गुरुजी असं वागायला? हे बघ भांडून काही प्रश्न सुटणार आहे का संजय? नाही गुरुजी, याचं तोंडसुद्धा मला बघायचं नाही. असं म्हणत संजय तिथनं निघून गेला. मग मी बाळूजवळ गेलो. त्याला विचारलं, अरे बाळू काय झालं? अहो गावातल्या कोणीतरी त्याचं कान भरलं गुरुजी आणि हे येडं बघा आलं तोंड वर करून.
अरे पण असं भांडून क्षणार्धात संबंध तोडणं बरोबर आहे का? आता ते त्याला कला पाहिजे ना गुरुजी, त्याला पुढं मागं अक्कल आली तर आहेच, नाही तर मला काय त्याच्याशी सोयरीक बिरीक करायची नाही ना. एवढं बोलून बाळूसुद्धा आपल्या मार्गाला निघून गेला. त्या दिवशी बाळू आणि संजय वेगळे झाले ते कायमचे. मी त्यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते दोघे एकमेकांसमोर कधी आलेच नाहीत. आमच्या तिघांचं किती छान जमत होतं. तिघं भेटलो नाहीत असा दिवस जात नव्हता, आणि आता मात्र तिघं भेटू असा दिवस येणारच नव्हता. बदल हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत बदल हा निश्चित होतो. मग ती नाती असोत, स्वभाव असो किंवा हवामान असो, बदल हा होणारच. मुलांची प्रथम सत्र झाली, दिवाळीची सुट्टी लागली. सुट्टीत घरी जाऊन आलो. सुट्टी कशी संपली कळलंच नाही. पुन्हा पूर्ववत शाळेच्या कामकाजाला सुरुवात झाली. दिवस धावत होते तसा प्रत्येकजण काळाबरोबर धावत होता, पण कोणी कितीही धावला तरी काळाच्या पुढं थोडंच जाणार आहे. पण माणूस काळाला मागे टाकण्यासाठी उगाचच धावतोय मृगजळाच्या पाठीमागे. मुख्याध्यापक मीटिंगमध्ये खडेसाहेबांनी क्रीडा स्पर्धेसाठी केंद्रात प्रत्येक शाळेतली 2 मुलं आणायला सांगितली होती. त्यावेळी मी मंगळ्या आणि खंड्याला घेऊन गेलो होतो. मंगळ्याचा 100 मीटरमध्ये तर खंड्याचा 400 मीटरमध्ये पहिला क्रमांक आला होता. आता तालुका पातळीवर मी त्यांना घेऊन आलो होतो. स्पर्धेचं उद्घाटन सभापतींच्या हस्ते झालं. सभापतींनी सगळ्या मुलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवातीला 100 मीटर रनिंगची स्पर्धा सुरू झाली. मंगळ्या रनिंगसाठी उभा राहिला. मी मंगळ्याला काही सूचना दिल्या, बाजूला झालो. विसल झाली तसे सगळे वाऱ्याच्या गतीनं पळत सुटले. मंगळ्या सगळ्यांच्या पुढे होता, तो शेवटपर्यंत. मंगळ्यानं रेषा पार केली तसं मी त्याला उचललं, गरगर फिरवलं. आम्हाला खूप आनंद झाला. आता लक्ष होतं 800 मीटर रनिंगवर. या रनिंगमध्ये खंड्यानं बाजी मारली तर शाळेचं नाव तालुक्यात गाजेल. मी खंड्याला काही सूचना दिल्या. खंड्या रनिंगला उभा राहिला. विसल झाली तशी सगळे वाऱ्याच्या वेगानं धावायला लागली. खंड्या सगळ्यांच्या पुढे. 200 मीटरचा राऊंड हा म्हणता पुढे झाला. खंड्या आघाडीवरच होता. मी डोळ्यात प्राण आणून बघत होतो. मंगळ्या आनंदानं उड्या मारत टाळ्या वाजवत होता. दुसरा राऊंड झाला. खंड्यानं एकालाही पुढं जाऊ दिलं नव्हतं. तिसऱ्या राऊंडला खंड्यानं आता चांगलाच पिकअप घेतला. मागच्या मुलातील आणि खंड्यातील अंतर खूप वाढलं असल्यानं खंड्या नंबर मारणार यात शंका नव्हती. आता चौथा आणि शेवटचा राऊंड सुरू झाला. सगळ्यांचं लक्ष शेवटच्या राऊंडकडे लागून राहिलं. खंड्या वाऱ्याच्या गतीनं पळत होता आणि अचानक खंड्याचा पाय घसरला. तो खाली पडला. मी धावत त्याच्याकडे गेलो. सीमारेषा 10 फुटांवर होती. मागून मुलांचा लोंढा वेगानं होत होता. खंड्या सीमारेषेकडे माझ्याकडे बघायला लागला, पण मी त्याला क्षणात बाजूला ओढलं. मागची मुलं पुढं निघून गेली. खंड्या, मनाला लावून घेऊ नको. अरे सिर सलामत तो पगडी पचास. अजून तुझ्या जीवनात अनेक स्पर्धा येणार आहेत. त्यासाठी तुला तयार व्हायचं आहे. तुझ्या पायाला कितपत लागलं हे समजल्याशिवाय मी तुला धावायला कसा देणार. खंड्याच्या डोळ्यातच पाणी आलं. त्यांनी मला मिठी मारली. हुंदके देऊन खंड्या रडायला लागला. हे बघ खंड्या, जय पराजय या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. कधी चांगलं काम करतानाही अपयश येतं, पण त्यांनी आपण खचून न जाता नव्या जोमानं परत तयार व्हायला पाहिजे. यश त्याच्याच पदरात पडतं जो अपयश पचवतो. म्हणूनच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणतात. आज तू या पहिल्या पायरीवर आहेस. मला खात्री आहे तू पुढच्या पायऱ्या हा म्हणता पार करशील. त्या दिवशी स्पर्धा संपल्यावर बक्षीस समारंभ सुरू झाला. त्यावेळी मंगळ्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं. आता खऱ्या अर्थानं भोपळेवाडी शाळा नावारूपाला यायला लागली होती आणि तिचा शुभारंभ मंगळ्याच्या हातून झाला. मागच्या आठवड्यात क्रीडा स्पर्धा झाली. त्यात नंबर आल्यानं शाळेचं आणि केंद्राचं नाव तालुक्यात झालं. खडे सर माझ्या कामावर जाम खुश होते, पण मी मात्र यशाचा आनंद साजरा न करता सांस्कृतिक स्पर्धेच्या तयारीला लागलो. अवघ्या 2 दिवसात स्पर्धेची चांगली तयारी झाली. केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. परीक्षणाचं काम खडे सर करत होते. आमच्या शाळेचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मुलं स्टेजवर पोचली. चंद्रा देवी झाली होती. तिच्या डोक्यावर सोनेरी मुकुट, हातात त्रिशूळ आणि गळ्यात मोत्यांच्या माळा होत्या. तिच्या काळ्या कुट्ट रूपानं तर साक्षात ती काळूबाई वाटत होती. तिकडं जाईजुबीनं केस मोकळे सोडले होते. सोबत खंड्याच्या ढोलकीचा ताल म्हणजे दुधात साखर. गाण्याला सुरुवात झाली.
सांस्कृतिक कार्यक्रमाची गाणी तोंडानंच म्हणण्याचा नियम असल्यानं बाकीची मंडळी त्यासाठी नेमली होती. त्यांनी गाण्याला सुरुवात केली. सुटला माझा पदरबाई मी नवते भानात आणि काळूबाईचं रूप भरलं माझ्या अंगात. जशी गाण्याला सुरुवात झाली तसं प्रेक्षक वर्गानं ठेक्यात टाळ्या वाजवायला सुरुवात केली. प्रेक्षक वर्गानं दिलेल्या प्रतिसादानं गाण्याचा रिझल्ट लगेच लक्षात आला. त्यानंतर जी गाणी झाली ती म्हणावी तितकी प्रभावी वाटलीच नाहीत. सगळ्यात शेवटी केंद्र शाळेचं चांदणं चांदणं झाले रात एकविरेची पाहत होते वाट हे सुंदर गाणं झालं आणि कार्यक्रमाची सांगता झाली. जेवणाची सुट्टी झाली. खडकवाडीत सप्त्याचा कार्यक्रम असल्यानं तिथल्या लोकांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जेवण दिलं. त्यामुळे दुपारची आमची जेवणाची सोय झाली. जेवणाच्या सुट्टीनंतर मुलं निकाल ऐकण्यासाठी आपापल्या जागेवर बसली. सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोचली होती. खडे सर बोलायला लागले. आज या ठिकाणी आपण जो सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी तुम्ही एवढ्या उत्साहानं भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. चांदण्याशिवाय शोभा नाही आकाशाला, चांदण्याशिवाय शोभा नाही आकाशाला, फुलाशिवाय शोभा नाही बागेला आणि मुलांशिवाय शोभा नाही शाळेला. टाळ्यांचा कडकडाट झाला. आता मी सांस्कृतिक कार्यक्रमाचा रिझल्ट जाहीर करतो. 3रा नंबर आहे फणसवाडी शाळा. प्रचंड टाळ्या वाजल्या. 2रा नंबर आहे खडकवाडी केंद्र शाळा. पुन्हा प्रचंड टाळ्या झाल्या. आणि 1ला नंबर आहे शाळा भोपळेवाडी. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मध्येच मंगळ्या उभा राहिला. मोठ्यानं ओरडला, भोपळेवाडी शाळेचा विजय असो. बाकीची मुलं एकमुखानं म्हणाली. जिंकून जिंकून जिंकणार कोण. मंगळ्यानं पुन्हा नवीन घोषणा दिली, भोपळेवाडीशिवाय आहेच कोण. हे म्हटल्यावर पुन्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मित्रहो, हा 7वा भाग इथेच संपला. 8वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.